नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 19 ऑगस्ट ज्यांचा जन्मदिनांक आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात प्रथम ज्यांची जन्मतारीख 19 ऑगस्टची आहे, त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमचे मनोकामना, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं म्हणजेच 19 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय स्पेशल, विशेष, दिलखुलास आणि बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. नजरेत भरण्यासारखं असतं. कारण जीवनाकडे यांची इच्छाच तीच असते, जे काही सर्वोत्तम आहे ते आपण करायचं आहे. आपण स्पेशल असलं पाहिजे. इतरांप्रमाणे सामान्य राहणं हे यांना कधीही रुचत नाही. अर्थात यांची आर्थिक स्थिती कितीही खालावलेली असली तरीसुद्धा यांची स्वप्न मात्र जबरदस्त असतात, खूप मोठी असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत धडपड त्यांची चालू असते. 100% ते प्रयत्न देतात. संपूर्ण समर्पण आपल्या स्वप्नपूर्तीकडे करण्याची त्यांची इच्छा अपेक्षा असेल त्यासाठी त्यांचे प्रयत्नसुद्धा चालू असतात. यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की यांची स्वप्न एवढी जबरदस्त असतील. ऊंचे लोग ऊंची पसंद हे जे मन आहे ती यांना अगदी चपखलपणे लागू होते आणि त्यासाठी संपूर्ण प्रयत्नसुद्धा करतात. उत्तम जी गोष्ट आहे ती असली पाहिजे, हा जो पैलू आहे त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक बाबतीमध्ये दिसून येतो. जसं की त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत पडतं. मग ती परिस्थिती असो वा नसो. याप्रमाणे यांची वाणी, बोलणं हे सुद्धा नेमकं असतं, विषयाला धरून असतं. अगदी वाहत्या नळ्यासारखं सारखं काही बडबडत बसणार नाही. विषयाला धरून बोलतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय बोलतील टू द पॉईंट बोलतील आणि नीट विचारपूर्वक होतील, सखोल विचार करून बोलतील. शब्द देणं, शब्दाला जागणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. त्यामुळे एकदा का यांनी कुठलंही वचन दिलं, शब्द दिला तर मग ते स्वतःचं सुद्धा ऐकत नाही. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आणि स्वप्नपूर्तीकरता 100% झोकून देण्याची तयारी यांच्या इतकी इतर कुठल्याही व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कितीही काळच्या याच्यामध्ये आर्थिक स्थैर्यामध्ये जरी यांचा जन्म झालेला असेल तरी स्वतःच्या गुणवत्तेवरती ते पुढे जाण्याची तयारी यांची दिसून येते. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात यांचं राहणीमान मगाशी सांगितलं म्हणून सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उत्स्फूर्त असतो, प्रचंड असा सकारात्मक दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कामं इतरांना होत नाहीत ती स्वतः करून दाखवते. लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये चांगली असते. लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. थोडासा हट्टी वासरू ज्याला आपण म्हणतो तसा एक गुणधर्म असतो. हट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा प्रकार यांच्या संपूर्ण एकंदरीत वागण्या बोलण्यात दिसून येतो. परंतु त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही जे अनुभव असतात ते त्यांना त्यांच्या आयुष्यात दिसतात. चांगला जो अनुभव असतो तो त्यांच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात दिसून येतो. म्हणजे जी कामं इतरांनी केलेली आहेत, जी कामं इतरांना जमत नाही ती स्वतः करून दाखवतील आणि जबाबदारी घेऊन करून दाखवतील. आणि त्याचा निगेटिव्ह भाग हा असतो की त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती याचा विपरीत परिणाम होतो. कारण नातेसंबंधाला आवश्यक असणारं चांगलं मधुर बोलणं हे यांच्याकडे काही नसतं. कारण यांचं जे बोलणं असतं हे टू द पॉईंट असणार, स्ट्रेट फॉरवर्ड असणार आणि जे त्यांच्या हृदयात असणार तेच त्यांच्या ओठांवर असतात आणि सत्य बहुधा कटूच असतं. त्यामुळे नातेसंबंध जपणं हे थोडंसं कठीण होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडजस्ट करणं किंवा थोडंसं आपण बॅकफूटला येणं, ॲडजस्ट करणं, हा प्रकारही यांच्यामध्ये दिसत नाही. मी म्हणेन तेच आणि तशाच प्रकारे हा भाग यांच्यामध्ये दिसतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोड्याशा मानपमानाच्या भावना यांच्यामध्ये जास्त दिसून येतात. म्हणजेच थोडंसं जरी कोणी काही बोललं यांच्या विरोधात, त्यांची चुकी नसताना, तरी मग ह्यांचा पारा चढतो. मग मागचा पुढचा विचार करणार नाही, मग डायरेक्ट टोक गाठतील. आणि यामुळेच वैयक्तिक नातेसंबंधामध्ये ते रिलेशनशिप असतील किंवा वैवाहिक जीवन, या दोन्ही बाबतीमध्ये थोडासा त्रास यांना सहन करावा लागतो. ते काही स्मूथ चालत नाही. परंतु जे त्यांचं कार्यक्षेत्र असेल ते जबरदस्त असतं आणि यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, यांचं राहणीमान, रुबाबदार राहणीमान आणि यांच्या कार्यक्षेत्रामध्ये यांची असणारी प्रगती किंवा यांचे असणारी ऐट, यामध्ये बऱ्याचशा व्यक्ती यांच्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा आकर्षित होतात. हा प्रकार त्यांच्याकडे असतो आणि त्यांना हवं असं सुद्धा वाटतं की 4 चौघांना आपण लीड करावं, 4 चौघांपेक्षा आपण पुढे जावं. हा भाग त्यांच्या मनामध्येच असतो आणि तो मिळवण्याकरताच त्यांची धडपड ही चालू असते. मनाने अतिशय दिलखुलास वगैरे असतात. फक्त थोडंसं वाणीवरती कंट्रोल करणं थोडंसं आवश्यक ठरेल. ते जर का त्यांना जमलं आणि हट्टीपणाच्या संदर्भात थोडीशी काळजी घेतली तर अर्थातच या ज्या व्यक्ती असतात त्या पुढे जाऊ शकतात. उत्तम आर्थिक स्थितीमध्ये जन्म घेणाऱ्या असतात. त्याचप्रमाणे यांचे जे वडील असतात, यांचे जे पिता असतात
हे समाजामध्ये त्यांचं खूप वजन असतं किंवा फेमस असतात किंवा हे ज्या घराण्यात जन्म घेतात ते घराणंसुद्धा समाजामध्ये थोडंसं प्रसिद्ध असतं. त्या घराण्याचं स्वतःचं असं एक वजन असतं. त्यामुळे त्या गोष्टीचा पाठिंबासुद्धा यांना आपसुकच मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात, या स्वतःचं काहीतरी उद्योगधंदा करणं जास्त पसंत करतात. दुसऱ्याच्या आधिपत्याखाली काम करणं ह्यांना तसं आवडत नाही. त्यामुळे नोकरीमध्ये जास्त टिकू शकत नाही. जरी नोकरी केली तरी त्यांना स्वतःचं असं स्वातंत्र्य हवं असतं, फ्रीडम हवं असतं. आणि नोकरीमध्ये सुद्धा यांना पटापट प्रमोशन मिळणं, पुढे जाणं हा प्रकार होतो. एखादा कुठला विशेषतः कुठला बिझनेस वगैरे केला तरी सुद्धा या व्यक्ती त्याच्यामध्ये सुद्धा खूप पुढे जाऊ शकतात. पॉलिटिक्समध्ये सुद्धा या व्यक्ती पुढे जाऊ शकतात. एकंदरीत या व्यक्तींमध्ये एक जबरदस्त कार्य करण्याची जी शक्ती आहे, जी उमेद असते आणि जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही सुद्धा जबरदस्त दिसून येते. आरोग्याच्या संदर्भात खास करून उष्णतेच्या संदर्भातले विकार किंवा पित्त प्रकृती यांची जास्त दिसून येते. त्यामुळे त्वचेचे विकार, डोकं दुखणं, पाठीपोटाचे त्रास हे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा थोडीशी काळजी घेणं आवश्यक राहील. कन्सीव्ह करताना म्हणजेच संततीच्या संदर्भातले त्रास त्यांना थोडेसे जास्त होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. येणारं जे वर्ष आहे हे अतिशय उत्तम राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणजे जर तुम्हाला बदली हवी असेल तर बदली मिळेल. जर त्याचप्रमाणे तुमचं प्रमोशन होईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना किंवा नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. तर एकत्रित हे संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचं तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे येतं 19 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.